सब्जेक्ट आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्सला आपण लाडाने M2 म्हणतो, राईट. हा M2 आहे आणि ह्याला MSBT नी नाव दिलेले आहे AMS, अप्लाइड मॅथमॅटिक्स. MS म्हणजे काय, मॅथमॅटिक्स. त्यानंतर याचा सब्जेक्ट कोड आहे 312301. ठीक आहे, सब्जेक्ट कोड सुद्धा महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे सब्जेक्ट कोड? कारण की तुम्ही आता M1 चा पेपर दिलेलाच आहे. M1 च्या पेपरवरती असं बेसिक मॅथमॅटिक्स म्हणून नाव होतं का? नाही. तर त्यावरती काय होता, फक्त सब्जेक्ट कोड होता, राईट. तर तो सब्जेक्ट कोड आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, तुमचा जो पेपर आहे तोच पेपर, म्हणजे ज्या दिवशी जो पेपर आहे तोच पेपर देणार आहे, पण तुम्हाला हा सब्जेक्ट कोड पण लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, मग आता तुमचा प्रश्न असतो, सर M1 आम्हाला 100 मार्कला होता, 70 मार्कचं पेपर होतं, 30 मार्क आम्हाला युनिट टेस्टला होते, मग M2 ला किती मार्क्स आहेत? तर M2 ला सुद्धा 100 मार्क्स आहेत. 30+70 चा पॅटर्न आहे. जसं M1 होतं सेम तसंच M2 आहे, राईट. 70 मार्कचा तुमचा फायनल बोर्डाचा पेपर होणार आहे आणि हे 30 मार्क कसे घ्यायचे आहेत माहिती आहे तुम्हाला? हा, तर तुमची फर्स्ट युनिट टेस्ट होणार आहे, ठीक आहे, आणि सेकंड युनिट टेस्ट होणार आहे. त्या दोन्ही टेस्ट मध्ये जर तुम्हाला 30 पैकी 30 आणि 30 पैकी 30 दोन्ही टेस्ट मध्ये जर असतील तर तुम्हाला हे 30 मार्क्स मिळून जातील, राईट. आणि चुकून एखाद्या विद्यार्थ्याला समजा क्लास टेस्ट 1 मध्ये 30 आउट ऑफ 29 मिळाले आणि सेकंड क्लास टेस्ट मध्ये त्याला 30 आउट ऑफ 30 मिळाले, तर दोन्हीचं ॲव्हरेज जर काढलं समजा तर 29.5 येते, तर ते अप्रॉक्सिमेटली 30 होऊन जाते. ठीक आहे, म्हणजे चुकून एखादा मार्क तुम्ही कमी घेतलात तरी सुद्धा तुम्हाला इथं 30 मार्क तुम्ही घेऊ शकता, राईट. तर हे झालं तुमचं मॅथमॅटिक्सचं. मॅथमॅटिक्सला तुम्हाला टोटल 100 मार्क, 70+30. ठीक आहे, आता ह्या मॅथ मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर तुम्हाला हे क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 ला, दोन्ही क्लास टेस्टला तुम्हाला आउट ऑफ मार्क घ्या, म्हणजे त्याचा अभ्यास होऊन जातो त्या चॅप्टरचा आणि फायनल पेपर मध्ये सुद्धा 70 आउट ऑफ 70 मार्क्स तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर ह्याचा M2 चा आपल्याकडे ऑनलाईन